आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। एक मोठा नेता आमच्या संपर्कात, घटस्थापनेच्या मुहूर्तावर सगळं स्पष्ट होईल, जयंत पाटलांचं सूचक विधान। काय परत राजकीय भूकंप काय बघायला मिळू शकतो? नाही, असं काय, काही लोकांना काही गोष्टी भूकंपासारख्या वाटतीलच असं नाही, पण आमच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले आहे। भाजपच्या मधुकर पिचड यांनी घेतली शरद पवारांची भेट। भाजपमध्ये असलेले पिचड पितापुत्र तुतारी हातात घेण्याची शक्यता। अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा। येवला मतदारसंघ आम्हाला मिळणार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये येवला मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय होईल, जयंत पाटलांची माहिती। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला पुण्यामध्ये काँग्रेसची बैठक। बाळासाहेब थोरातांसह पृथ्वीराज चव्हाण आणि सतेज पाटील उपस्थित राहणार। निरीक्षक काझी निजामुद्दीन सुद्धा उपस्थित राहणार। पुण्यामध्ये मोदींच्या सभास्थळी आमदार धंगेकर यांचे बॅनर। आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर, नो ताई नो भाई, बॅनरवर स्पष्ट उल्लेख। निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात, हा 10 वर्षांचा अनुभव आहे, संजय राऊतांचा आरोप। तू आधी पत्राचाळच्या चौकामध्ये उभा राहून दाखव। भाजपसोबत असताना अमित शहा आल्यावर यांचा मालक सर्वात पुढे असायचा। नितेश राणेंची बोचऱ्या शब्दात संजय राऊतांवर टीका। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आज प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार। चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड। कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला नवीन कॉलेज उभारण्यासाठी भूखंड। संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू। जमीन खाण्यामध्ये भाजप वस्तात, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर सबभूमी देवाभाऊकी भूखंड वाटपावरून संजय राऊतांचा टोला।